नमस्कार. अहम सेंटर फॉर थेरपीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय मी स्वतः सगळ्यात जास्त रिसर्च केलेला असणार आहे. तो म्हणजे लेबर आणि जन्म देणं ह्या पूर्ण प्रोसेस बरोबर कम्फर्टेबल होणं, त्याचा विचार करू शकणं, त्याच्याबद्दलची भीती किंवा कुठल्याही नकारात्मक भावना जर असतील तर त्यांना कसं सामोरं जावं आणि एकंदर कुठल्याही बाईनी लेबर आणि जन्म देणं ह्यासाठी स्वतःची मानसिक तयारी कशी करावी. सो लेट्स गो. व्हिडिओची सुरुवात आपण एका अतिशय बेसिक मुद्द्याने करणार आहोत की जेवढा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करणं अवॉइड करतो तेवढा त्या गोष्टीची भीती वाढत जाते. करेक्ट? आणि आय एम शुअर की तुम्ही सुद्धा लाईक मेनी अदर विमेन सुरुवातीला लेबरचा विचार कदाचित करणं टाळत असाल की जाऊ दे, आपल्याला ते काही नकोच आणि मला अनकम्फर्टेबल वाटतं त्याच्याबद्दल जरी विचार केला तरी. सो तसं न करता आय वॉन्ट यू टू ऍक्च्युअली थिंक अबाउट लेबर आणि व्हॉट इट माइट मीन फॉर यू. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल आणि त्याच्या कोणत्या घटकाबद्दल तुम्हाला भीती वाटते. आता मे बी इनिशियली तुम्ही असं म्हणाल की मला सगळ्याच बाबतीत भीती वाटते, एव्हरीथिंग अबाउट लेबर आय एम स्केअर्ड ऑफ. पण थोडासा स्वतःला वेळ द्यायचा प्रयत्न करा की येस, त्याला त्यातल्या त्यात मी हायरार्की देऊ शकते का, की सगळ्यात कमी भीती मला ह्या गोष्टीची वाटते, सगळ्यात जास्त भीती मला ह्या गोष्टीची वाटते. हे एकदा तुम्हाला फिगर आउट जर करता आलं तर बाकी आपल्या व्हिडिओमधल्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला जास्त एफिशियंटली अप्लाय करता येते. आता 2-3 प्रॅक्टिकल गोष्टी ज्या मला सांगायच्या आहेत त्या म्हणजे, एक, तुमचं पूर्ण प्रेग्नन्सी किंवा ऍटलीस्ट दुसऱ्या ट्रायमेस्टर पासनं तुम्ही ब्रीदिंग आणि मेडिटेशन जेव्हा जेव्हा कराल तेव्हा हळूहळू मनातल्या मनात हे इमॅजिन करायला लागा की तो लेबरचा दिवस कसा असेल. हाऊ डू यू थिंक इट विल गो. तुम्हाला काय वाटतं की तेव्हा सिच्युएशन कशी असेल, तुमच्या आजूबाजूला कोण कोण असेल. याला आपण विविड इमेजरी म्हणतो आणि ह्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर सुद्धा आलेला आहे. पण हे जर तुम्ही बिट बाय बिट करत राहिलात तर हळूहळू यू माइट स्टार्ट विथ समथिंग ॲज स्मॉल ॲज की ओके, तो लेबरचा दिवस आहे, मला पहिल्यांदा काहीतरी जाणवलं की अरे समथिंग इज चेंजिंग. आणि देन मे बी बाय द एंड ऑफ द थर्ड ट्रायमेस्टर यू विल बी एबल टू मेक युअर वे थ्रू की आता जन्म झाला आहे बाळाचा आणि मी आता बाळाला फायनली भेटते. ह्याच्यातून ह्याला आम्ही एक्सपोजर थेरपी म्हणतो आणि नॉट एक्झॅक्टली समथिंग दॅट इज नेगेटिव्ह, पण समथिंग दॅट इज राईट नाव अ बिट स्केरी. सो त्याच्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. सो दॅट्स वन ऑफ द मेन थिंग्स द प्रॅक्टिकली जे मला सांगायच्या होत्या. दुसरी एक गोष्ट जी सांगायची होती तर लेबरच्या निगडीत 2 हॉर्मोन सगळ्यात महत्वाचे ठरतात असं माझ्या वाचनात आलंय. एक आहे ऑक्सिटोसिन, एक आहे कॉर्टिसॉल. सो जेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी प्रेमळ भावना जाणवते, आपल्याला आनंद जाणवतो, त्यावेळेला ऑक्सिटोसिन गेट सिक्रेटेड आणि कॉर्टिसॉल व्हेरी व्हेरी फेमसली नोन ॲज द स्ट्रेस हॉर्मोन. आता तुम्हीच विचार करा की जर का माझं शरीर ऑलरेडी एक मोठा टास्क करायला निघालेलं आहे, इट्स अ हर्क्युलियन थिंग दॅट आय एम डुईंग आणि इट्स ऑल्सो लॉंग, असं नाहीये की ते 1 तासाभरात सगळं होऊन जाणार आहे. तर त्या पूर्ण प्रोसेसमध्ये विल ऑक्सिटोसिन हेल्प मी मोर ऑर विल कॉर्टिसॉल हेल्प मी मोर. सो देर इज अ लॉट ऑफ रिसर्च जे ह्याच्या निगडीत घडलेलं आहे की जेवढ्या ऑक्सिटोसिन सिक्रीट होणाऱ्या गोष्टी आपण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेज ऑफ लेबरमध्ये करू तेवढं आपला स्टॅमिना वाचून राहतो शेवटच्या स्टेजला, जे पुशिंगची स्टेज असते ती. सो आता ऑक्सिटोसिन कसं सिक्रेट करायचं, काय करायचं, ह्याचे तुम्हाला इंटरनेटवर ढिगाणी रिसोर्सेस मिळतील. व्हॉट आय वॉन्ट टू स्ट्रेस ऑन हिअर इज की जेवढं तुम्ही वैचारिक दृष्टीने त्या एक्सपिरियन्सचा नेगेटिव्हली कन्सिडर कराल, जेवढं तुम्ही त्याला भीती पोटी किंवा भीतीने अप्रोच कराल, तेवढा कॉर्टिसॉल इज गोइंग टू इन्क्रीज. सो दॅट इज युअर सेकंड क्यू की इवन बिफोर द लेबर ॲक्च्युअली हॅपन्स फ्रॉम द थर्ड ट्रायमेस्टर ऑनवर्ड्स, जर का रोजच्या मेडिटेशन, रोजच्या रिलॅक्सेशन प्रॅक्टिसमध्ये तुम्ही हे इनकॉर्पोरेट करू शकलात की आय एम कम्प्लिटली गिव्हिंग माय सेल्फ द परमिशन टू रिलॅक्स राईट नाव आणि माझं पूर्ण शरीर मी जेवढं जमेल तितकं मी लूज सोडायचा प्रयत्न करते, दॅट इज गोइंग टू बी अ ग्रेट टूल दॅट विल कम इन हँडी वेन इट मॅटर्स मोस्ट. आणि तिसरं इज समथिंग कॉल्ड पेरिनियल मसाज. ह्याच्यासाठी पण तुम्हाला खूप रिसोर्सेस मिळतील. मी त्याचा स्पेसिफिकली इकडे उल्लेख का करते, कारण ते मी केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स खूप वाढला अबाउट गोइंग थ्रू द होल एक्सपिरियन्स. कारण दॅट इज समथिंग दॅट मिमिक्स हाऊ लेबर विल फील. आणि ते करत असताना जर मी मनातल्या मनात अफर्मेशन्स रिपीट करत राहिले, ब्रीदिंग प्रॅक्टिसेस करत राहिले, तर एक पूर्ण प्रिलिम सारखी थोडीशी होते. म्हणजे प्रिलिम म्हणा किंवा रंगीत तालीम म्हणा, वॉट एव्हर यू फील लाईक.
दॅट गिव्स मी अगेन द कॉन्फिडन्स दॅट हे आय कॅन डू दिस. सो ह्या माझ्या बाजूनी 2-3 प्रॅक्टिकल टिप्स. ऑफकोर्स तुम्ही कॉमेंट्समध्ये तुमच्या बाजूनी काही असेल तर टाकूच शकता. आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे. तर आदल्या मुद्द्यात जे आपण पाहिलं ते जेव्हा मी स्वतःवर अंमलबजावणी केली तेव्हा असं लक्षात आलं की ते जे यातना होणार, वेदना होणार त्याचं तर थोडंसं भीती वाटतच होती ऑफकोर्स. जे टेअरिंग आपण म्हणतो, जे नॅचरल डिलिव्हरीमध्ये होऊ शकतं त्याची भीती वाटत होती. पण सगळ्यात जास्त भीती कशाची होती तर इन द फेस ऑफ ऑल ऑफ दिस मी पूर्ण माझा कंपोजर हरवून बसीन, मी पॅनिक करायला लागेन किंवा रडायला लागेन याची मला जास्त भीती वाटत होती. आणि हा मुद्दा मग कळल्यानंतर मी काय केलं की सगळ्यात पहिल्यांदा मी अशा व्यक्तींशी बोलले जे या अनुभवातून गेलेले आहेत आणि त्या माझ्यासाठी म्हणजे माझी आई आणि माझी सासू. आणि दोघींशीही बोलल्यानंतर खूपच फनीली इनफ आय रिअलाइज्ड की त्या ज्या गोष्टी मला सांगत होत्या त्या एकतर खूप सिमिलर होत्या आणि माझी जी थेरपी आहे ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी त्याच्यातलेही बरेच प्रिन्सिपल्स मला आढळत होते. तर ते काय होतं की इन्स्टेड ऑफ अप्रोचिंग दॅट एंटायर एक्सपिरियन्स विथ द हट्ट की इधर मला हे असं 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 वाटता कामा नाहीये किंवा माझी लेबरची आणि जन्माची जी पूर्ण प्रोसेस आहे ती अशी 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 अशीच असायला हवी, यातलं त्या दोघींचं काहीच नव्हतं. दे हॅड अप्रोच द एंटायर प्रोसेस विथ अ क्लीन स्लेट ऑफ माइंड. आणि इवन मोर इम्पॉर्टंट त्यांनी त्या प्रक्रियेला पूर्णतः स्वीकारून त्या प्रक्रियेला सुरुवात केली होती की आपल्याला त्रास होणार आहे, आपल्याला वेदना असणार आहेत, काही दिवस आपल्याला डिस्कम्फर्ट असणार आहे, आपल्याला कदाचित खूप त्रास होऊन रडायला येऊ शकतं. सो ह्या सगळ्या पैलूंचा आधीच त्यांनी स्वीकार केल्यामुळे ऍक्च्युली जेव्हा ते त्यांना सामोरं जावं लागलं तेव्हा दे वर अ लॉट मोर कंपोज्ड दॅन दे थॉट. आणि ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी हेच म्हणते की ज्या वेळेला आपल्याला हे माहीत आहे की कुठल्या तरी निगेटिव्ह एक्सपिरियन्ससाठी आपल्याला काही गत्यंतर नाहीये, देर इज नो अदर वे टू डू इट, तर मग त्यावेळेला व्हॉट कॅन हेल्प अस मोस्ट इज टू क्रिएट स्पेस इन युअर बॉडी फॉर दोज फिलिंग्स. आता हे ऐकताना अतिशय ॲब्स्ट्रॅक्ट वाटू शकतं, त्यामुळे आपण सगळे एक छोटंसं उदाहरण आपण मनात धरू शकतो की जेव्हा जेव्हा आपण डेंटिस्टकडे जातो किंवा आपल्याला इंजेक्शन घ्यायचं असतं और असं तुम्ही समजा की एनिथिंग दॅट इज फिजिकली डिस्ट्रेसिंग फॉर यू, जेव्हा जेव्हा तुम्हाला ते करायला लागले तेव्हा तेव्हा जरी हृदयाचे ठोके वाढत असले, जरी असं वाटत असलं की नको इकडनं लवकरात लवकर आपण बाहेर पडूया, तरी सुद्धा अल्टिमेटली युअर बॉडी वॉज एबल टू मेक स्पेस फॉर दॅट फिलिंग. की डेंटिस्टच्या खुर्चीत पण मी बसली आहे आणि मला पोटात तो अँझायटीचा गोळा जाणवतोय किंवा इंजेक्शन टोचून घेताना मला कळतंय की आता ती सिरिंज माझ्या जवळ येते आणि दॅट अँझायटी इज बिल्डिंग अप फॉर मी. पण त्याच्यापासून धावत राहण्याच्या ऐवजी मी ॲक्च्युली त्यावेळेला ती अँझायटी स्वीकारतेय, सहन करतेय आणि त्या एक्सपिरियन्समधनं मग बाहेर पडते. सो इंग्लिशमध्ये ही मला खूप आवडणारं एक वाक्य आहे दॅट समटाइम्स द ओनली वे टू गेट थ्रू समथिंग इज टू गो थ्रू इट. त्याला काही बायपास करायची आपल्याकडे सोय नाही आहे. आणि लेबर, बर्थ त्याच्या वेळेला होणाऱ्या प्रत्येक भावनेच्या बाबतीत हे खरं ठरतं दॅट द ओनली वे पास्ट इट इज थ्रू इट. सो स्वतःला 1 मिनिट वेळ द्या आणि थोडंसं इमॅजिन करा की जेव्हा जेव्हा तुम्ही लेबरबद्दल विचारही जेव्हा करता त्या वेळेपासूनच तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता का की वेन यू थिंक अबाउट लेबर द फर्स्ट इमोशन्स दॅट शो अप, कदाचित तुमचं पोट एकदम असं घट्ट होत असेल किंवा हृदयाचे ठोके वाढत असतील किंवा हाताला घाम फुटत असेल, या सगळ्या भावनांशी मी कम्फर्टेबल होऊ शकते का? मी त्यांच्याकडे हे तात्पुरते काही काळापुरते हे आलेले पाहुणे आहेत माझ्याकडे अशा दृष्टिकोनाने पाहू शकेन का? सो हे तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला लक्षात येईल की ॲक्सेप्टन्स ऑफ दोज इमोशन्स इज नॉट ऑल दॅट रॉकेट सायन्स, बट त्याला फक्त प्रॅक्टिसमध्ये आणायला थोडासा वेळ जातो. आणि म्हणूनच तुम्ही हे 3रं ट्रायमेस्टर लागलं की जर तुम्ही करायला सुरुवात केली तर ॲक्च्युअल लेबरपर्यंत यू विल बी इन कंट्रोल. पुढे वळताना मला असं वाटतं की आता आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की असे कोणते विचार आहेत जे तुमच्यासाठी लेबरच्या बाबतीत वारंवार मनात येत आहेत. सो जनरली बायकांच्या मनात काय काय असतात की हे सगळं नीट होईल ना, किंवा मला सिझेरियन करायला लागेल का, किंवा बाळाची तब्येत ठीक राहील का, माझी तब्येत ठीक राहील का, कसं ते मला मला इमॅजिनच नाही करता येते की तो दिवस कसा असेल. या पदापासून आपली सुरुवात होते. तर त्यातलं पहिलं आपण मिटिगेट करायचा प्रयत्न केला की ठीक आहे, त्या ज्या भावना आहेत त्या मी आत्तापासूनच स्वीकारायचा प्रयत्न करते सो दॅट वेन इट ॲक्च्युअली इज इम्पॉर्टंट मला ते करता येईल. द नेक्स्ट स्टेप इन दॅट इज की स्वतःच्या विचारांचा आढावा घेणे.
आता जनरली जेव्हा जेव्हा आपण लेबरबद्दल विचार करतो तेव्हा एक लेबल जे कायम येतं इज हे मला असह्य असेल, मला हे अजिबात सहन होणार नाही. जे काही त्यातले वेगवेगळे वेगवेगळे भाग आहेत ते माझ्याच्याने अजिबात हँडलच होणार नाहीत. आणि याला आम्ही रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये इनटॉलरन्स असं म्हणतो, की आपणच स्वतःलाच कन्व्हिन्स करून घेणं की मी एखाद्या एक्सपिरियन्सला सहन करू शकणार नाही. आणि आय थिंक की त्याच्यात 2-3 प्रॉब्लेम होतात. ओके. पहिला प्रॉब्लेम असा होतो की खरं म्हणजे इट इज नॉट ट्रू. असे आपल्या आयुष्यात कितीतरी अनुभव आतापर्यंत तुम्ही आणि मी किंवा सगळ्यांनीच अनुभवले असतील, ज्या वेळेला अतिशय शारीरिक यातना होत होत्या किंवा मानसिक यातना होत होत्या. आणि जरी वाटत असलं की हे मला सहन होणार नाही, तरी सुद्धा ते सहन झालं आणि वी डिड कम आउट ऑन द अदर साइड. सो पहिला प्रॉब्लेम विथ दिस थॉट इज की ह्याला काही एव्हिडन्स नाहीये. उलट या विचाराच्या अगेन्स्ट आपल्याकडे एव्हिडन्स आहे की नाही नाही मी सहन करू शकते. दुसरं की जर का त्याला काही इलाज नाहीये, इफ देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ मॅजिकली गेटिंग द बेबी आउट ऑफ माय बॉडी, तर देन व्हॉट इज द यूज ऑफ सेईंग की ते मला असह्य असेल. त्याच्यामध्ये जर आपल्याला फायदा होत असेल तसं मनातल्या मनात दिवसातून 100दा बोलून, तर माइट एज वेल डू इट. पण जर त्यांनी फक्त नुकसान होत असेल आणि तोटा होत असेल की जेवढं मी ते म्हणते की ते असह्य असेल असह्य असेल, तेवढी माझीच भीती वाढत जाते, तेवढा माझाच कॉर्टिसॉल वाढत जातो, असं जर होत असेल तर मग खरोखर मला त्याचा काही उपयोग नाहीये. आणि जर एखाद्या गोष्टीचा उपयोग नसेल तर मी त्याला मनामध्ये ठेवण्याची गरज नाही. सो या प्रकारे त्या विचाराला थोडंसं पडताळून, थोडंसं त्याला नोकझोक करून त्या विचाराबरोबर, की "अरे तू हा विचार काही सेन्स नाही बनत आहे." सो डझंट मीन की तो विचार आला तर तुम्ही लगेच त्याला रागवलं पाहिजे किंवा स्वतःवर चिडलं पाहिजे. पण ॲटलीस्ट एवढं तरी आपण लक्षात ठेवूया की हे लेबल आपल्याला हळू बदलायचंय. सो दॅट इज गोइंग टू बी माय नेक्स्ट सजेशन फॉर यू टू प्रिपेअर फॉर लेबर. सो व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा मुद्दा असा असणार आहे की शेवटी युअर थॉट्स आर युअर बिगेस्ट saviors and your biggest friends in an experience which is otherwise quite difficult. त्यामुळे affirmations तुम्ही जर स्वतःसाठी लिहून ठेवू शकलात, जे तुम्ही आधीपासून प्रॅक्टिस करताय, इफ यू आर अन अफर्मेशन पर्सन. आता मला अनेक बायका मला माहिती आहेत ज्यांना नाही त्याची काही गरजच नाही वाटत, तो दॅट्स ओके. बट इफ यू डू लाईक अफर्मेशन्स, मी चॅनलवर एक अफर्मेशन्सचा व्हिडिओ टाकणारच आहे आणि यू कॅन ऑल्सो यूज दिस अपॉर्च्युनिटी. तुम्ही हवं तर आत्ताच व्हिडिओ पॉज करा आणि 3-4 वाक्य लिहून ठेवा जी तुम्हाला त्यावेळेला आठवायला आवडतील किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याला कोणाला तरी सांगू शकाल की हे मला, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू रिमेंबर वेन आय एम इन लेबर. सो जेवढं तुम्हाला सपोर्ट सिस्टम बिल्ड करता येईल ह्या सगळ्या टेक्निक्सची, ब्रीदिंग झालं, लेबरबद्दल एक्झॅक्टली कशाची तुम्हाला भीती वाटते हे शोधून काढणं झालं, प्रॅक्टिकल टिप्स झाल्या, हे जेवढं तुम्ही कराल तेवढं युअर एंटायर कॉन्फिडन्स इज गोइंग टू गो अप अँड अप अँड अप. आणि दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वी वॉन्ट. तर विथ दिस आजच्या व्हिडिओची सांगता करूया. पुढच्या वेळेला आपण भेटणारच आहोत. त्यामुळे टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही जर लास्ट लेगमध्ये असाल प्रेग्नन्सीच्या, तर आय विश यू अ गुड हेल्थ आणि बी काइंड टू युअर सेल्फ अँड युअर बॉडी. आणि पुढच्या वेळेला अजून एक विषय घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत काळजी घ्या. अच्छा, राम राम.